नमस्कार मित्रांनो, मी आलो आहे कोल्हापूरमध्ये आणि इथं सर्वात प्रथम कोल्हापूरमध्ये पोहोचताच मी एक धर्मशाळा बघितली आणि त्या धर्मशाळेमध्ये माझी रूम बुक केली आणि मी आलो होतो महालक्ष्मीचं मंदिर बघण्यासाठी व कोल्हापूरविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये कोल्हापुरी अस्सल तांबडा पांढरा व शाहू महाराज वगैरे आहेत त्याबद्दल माहिती व जे टेम्पल आहे, मंदिर आहे महालक्ष्मीचं त्याविषयी माहिती पूर्ण माहिती जाणून घेण्याचा ह्या व्हिडिओमध्ये आपण प्रयत्न करूया. ओके. व्ह्यू आणि इथे संडास रूमचा आहे मालूम है तेरे बाप को मत सिखा चल. आणि कपडे असे आणले की नाही वरून मी लवकर निघालो होतो. मला काही तेवढा अंदाज आला नव्हता, त्याच्यामुळे कसे कपडे त्यात टाकले गुंडाळ. अगं बाई, पूर्ण पसारा अर्पून तुम्हाला परत आम्ही दाखवू कुठं कुठं जाणार आहोत. आम्ही आंघोळीचं वगैरे चांगलं तुम्हाला दाखवलं असेल. आता आंघोळ वगैरे करून आम्ही दर्शनाला जाणार आहोत. ओके. तर मित्रांनो, आंघोळ वगैरे झालेली आहे आमची आणि कपडे वगैरे पण आम्ही धुतलेले इकडं. आणि हे रूम भेटली आहे आम्हाला. आम्हाला 520 रुपये पडले या रूमचे. आता आम्ही इथनं दर्शनाला जाणार आहोत. जे आपली आई आहे, लक्ष्मी माता आहे तिथं. आणि संध्याकाळी जे रणगाळा आहे, रणगाळाच म्हणतात बहुतेक. अरे कहना क्या चाहते हो? त्याचं नाव कन्फर्म माहीत नाही मला. अच्छा. त्या ठिकाणी पण आम्ही जाणार आहोत. आणि हे आम्ही छत्रपती शाहू महाराजचं पूर्ण इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न पण करू ह्या सिरीजमध्ये. आणि आता आम्ही चाललो दर्शनासाठी. आता तिथं काय काय होईल काही सांगता येणार नाही आम्हाला. कॅमेराला परवानगी देतात नाही देतात, आम्हाला कोण भेटतो माहिती वगैरे सांगायला. तिथं जाऊन बघणार आहोत आम्ही. तर बघाच, डेली व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. दरवाजा म्हणतोय चल बाबा चल बंद कर. ओके. रूममधनं बाहेर पडताच आम्ही पैदल यात्रा करत मंदिराच्या दिशेने निघालो. मंदिराच्या दिशेने जात असतानाच आम्हाला वाटेत एक दुकान दिसली. त्यात चांगले फुलं वगैरे होते. आम्ही तिथनं फुलं वगैरे घेतले आणि लक्ष्मी मातेसाठी आम्ही प्रसाद वगैरे घेतला आणि तिथनं समोर निघालो. कॅमेरा क्वालिटी डाऊन कशी झाली हे तुम्ही विचार करत असाल, पण आमचा कॅमेरा गेटवरच रोखला गेला आणि तिथं काय काय घडलं हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. आम्ही दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेर आलो. आम्हाला आमचा जो कॅमेरा होता तो गेटवरच अडवला गेला. म्हणजे त्यांनी बोललं की कॅमेरा आतमध्ये अलाउड नाही आहे. आणि खूप चांगलं दर्शन झालं आमचं. एका तासाच्या आत आमचं दर्शन झालं. तुम्ही पाहू शकता असा परिसर आहे इथला. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची, जेव्हा एक काळ होता जेव्हा या मंदिरावरती हमला झाला होता, तेव्हा लक्ष्मीची मूर्ती इथल्या पुजाऱ्यांनी लपून ठेवली होती. त्या काळाचे असे काही घाव वाटतात तुम्हाला. हे बघा, हे जे आहे हे असे घाव मंदिराच्या आतमध्ये पण आहेत. आणि एक मूर्ती आहे दुसरीकडे, म्हणजे मेन मूर्ती ज्या लक्ष्मीची आहे त्याच्या बाजूला एक मूर्ती आहे. त्या पण मूर्तीला थोडेफार घाव आहेत. तुम्ही आल्यावर नक्की एकदा लक्ष द्या त्या गोष्टीकडे. अशा फार काही गोष्टी आहेत सांगण्यासारख्या. परिसर आम्ही दाखवत राहू. आम्ही आता निघायला लागलो बाहेर. आमचं दर्शन तर झालं, तुम्हाला थोडीफार माहिती होती ती पण सांगितली. आणि आता आम्ही बाहेर निघालो. इथे एक छोटंसं मंदिर आहे, इथलं पण आम्ही दर्शन घेऊन घेतलेलं आहे. आणि हे म्हणजे मंदिर खूप प्राचीन आहे बघायला गेलं तर. आणि खूप भव्य मंदिर आहे. आणि 2, 3 का 4 काहीतरी दरवाजे आहेत. आम्हाला आतापर्यंत 3 दरवाजे दिसलेत. हे इकडचं आहे ते मेन दरवाजा आहे. आणि हे जे दिसतंय ह्या खांब याच्या पलीकडे एक दरवाजा आहे. ते एक दरवाजा आहे, म्हणजे गेट द्वार. आणि इथे एक द्वार आहे. तिथे एक 4था कक्ष प्रवेशद्वार आहे हे एक. आणि ते आता तुम्हाला दाखवलं तिथलं एक. आणि ह्याच्या समोर एक आहे. आणि असे म्हणजे हे जे सगळ्यात आहेत असे 3-4 आहेत मंदिराला. आणि इथं कॅमेऱ्याला सक्त मनाई आहे. तर मला वाटलं की पूर्ण मेहनत वाया जाणार आहे माझी इथं एवढा दुरून येणं. त्याच्यानंतर मी टेन्शनमध्ये आलेलो. पण काही लोक इथं मोबाईलनं फोटो काढू लागले. मी मला ठीक आहे, आपण कॅमेरा तर क्वालिटी तेवढी चांगली नाही आहे, पण म्हणलं चला
छोटा मोठा का होईना आपण थोडीफार माहिती आणि त्या मंदिराचा थोडाफार व्हिडिओ आतमधला म्हणजे या ग्राउंडमधला तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू असं मी विचार केला आणि म्हणलं चला आता ज्याने अडवलं त्याने अडवलं, ज्याने जेव्हा बोलले तेव्हा मी कॅमेरा बंद करेल या प्रकारे विचार केला आणि व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. खूप भारी मंदिर आहे, खूप प्राचीन मंदिर आहे. अच्छा का चश्मा ये मेरा कैमरामैन लाया था भाई, मैंने कैमरा के लिए, लेकिन यहाँ पे कॅमेरा को अलाउड नाही आहे. आणि सर्वात महत्त्वाचं सांगायचं तर आपले 3.5 शक्तिपीठापैकी 3 शक्तिपीठ आपले कंप्लीट झालेले आहेत. आता आम्ही नाशिकला जाणार आहोत. नाशिकला गेल्यानंतर आमचं 3.5 शक्तिपीठ कंप्लीट होणार आहे. माझे 3 शक्तिपीठ कंप्लीट झालेत. एक माहूर, दुसरं तुळजापूर आणि हे आता तुम्ही बघताय ते कोल्हापूर. आणि इथले काही आणखी रणगाळा वगैरे इथं आहे म्हणतात, तिकडे पण जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. खूप थंड वातावरण आहे, छान वातावरण आहे. आणि ह्या मंदिराचा इतिहास तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करेल पुरं हे करून, म्हणजे याची माहिती वगैरे काढेल मी. तेवढं काय मला माहिती वगैरे नाही आहे, पण जिथे मी ट्रस्टीकडे वगैरे गेलो होतो तिथनं वगैरे माहिती भेटेल का हे पण बघेल मी. ओके, हे मंदिराच्या ज्या राऊंड आहे तिथं दुकान वगैरे आहे बघू शकता. आणि हे जे आहे प्रवेशद्वार, मेन प्रवेशद्वार मानलं जातं देवाला, दिसतं भागी दिसतं ते. आणि बघू शकता तर कॅमेरा जर अलाउड असता तर मला खूप चांगला व्हिडिओ आला असता, पण कॅमेरा अलाउड नाही आहे त्याच्यामुळं खूप प्रॉब्लेम होतो आहे. लपून लपून व्हिडिओ बनावं लागतं आहे मला. बघू शकता मागे लक्ष्मी आईचं मंदिर. चाल ना अगं बाई. आता आम्ही रंगाळाला चाललो आहोत. आम्ही जेव्हा दुपारी आलो होतो ना तेव्हा हे मार्केट पूर्ण म्हणजे खाली होतं. हे 5, 6, 7च्या दरम्यान आहे की नाही इथं गर्दी वगैरे होत असते. आधी जेव्हा आम्ही स्टार्टिंगला आलो होतो 11-1 वाजता आम्ही जेव्हा रूम बुक वगैरे केली होती तेव्हा इथं तेवढा गर्दा वगैरे नव्हता. आता बघा आणि हे मागे आहे मंदिर आणि समोर रणगाळा ते आहे, म्हणजे तलाव आहे. ज्वेलरी असलीच. माझा बासा म्हणतो की असली आहे का, ज्वेलरी आहे. असलीच असणार ना, डुप्लिकेट कशाला ठेवेल ते. त्याच्यात ज्वेलरी नाव लिहिलं तर असली समजायचं. आता इथनं 5 मिनटं आमच्या रूमहून 5 मिनटाच्या अंतरावर काय रे रणगाळा ना ते आहे. म्हणजे मला काय येत नाही त्यातलं, पण मला मी म्हणायला प्रयत्न करतोय. पाणीपुरी खायची का कोणाला? माझा बसा काही पण एकदा पण भंगारवाले, रिंग कुरकुरे, कमक वाली, टेस्टी वाले, चुम्मेश्वरी भेंडी. मित्रांनो मी आलोय आता रंकाळा. बहुतेक मी बरोबरच बोलतो का गलत बोलतो माहीत नाही. तुम्हाला जर माहीत असेल तर कमेंट करा. महालक्ष्मी मंदिर आहे. महालक्ष्मी मंदिरहून 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे हे. इथं आम्ही दुपारी आलो होतो. दुपारी इथं कोणी पण भटकत नव्हतं, पण ह्या टायमाला खूप गर्दी असते इथं. आणि लाईटिंग बघता इथं आम्ही फोटोशूट केलं आहे. नंबर 1 फोटो आलेत. इंस्टावर तुम्ही जाऊन बघू शकता. दीपक 47 सॉरी इथं माझं चॅनलचं नाव सांगतोय. माझ्या इन्स्टा आय डीचं नाव आहे दीपक एन कटरे, टाकलं ते येईल. आणि हे बघा खूप भारी इथं लाईटिंग वगैरे आहे आणि आता पब्लिक खूप जमलेली आहे. जेव्हा मी दुपारी आलो होतो तेव्हा इथं कोणीच नव्हतं. आणि इथं एक छोटंसं मंदिर आहे बघू शकता तुम्ही. मागे एक मंदिर आहे, तिथं दर्शन वगैरे पण घेतलेलं आम्ही. तिथं महादेवाची पिंड वगैरे आहे. आणि माझी रूम इथनं जर मी पैदल गेलो तर एक 5 मिनटावर रूम आम्ही घेतलेली. इकडं नाव का रे? महालक्ष्मी का धर्मशाळा ने? हां, आम्ही जे रूम घेतली होती ती धर्मशाळामध्ये घेतली होती. तुम्हाला सांगितलं असेल मी व्हिडिओमध्ये 5 ते 20 रुपयाला भेटलेली आम्हाला 24 घंट्यासाठी. आणि आम्हाला मी जेव्हा तुळजापूर म्हणतोय कोल्हापूरचं महालक्ष्मीचं जेव्हा मी शूट करायला जाऊ लागलो होतो, पण तिथले सिक्युरिटी गार्ड वगैरे आम्हाला कॅमेरा वगैरे यूज करू देत नव्हते. तरी पण मी केलं. तुम्ही बघितलेत असेल थोडंफार इकडे तिकडे. पण मला खूप परमिशन वगैरे घेऊन खूप चांगला व्हिडिओ बनवायचा होता, पण तुळजापूरचा आणि माहूरचं बेस्ट जमलं आहे. आता हा व्हिडिओ तेवढा काही खास नाही भेटला आहे, पण दर्शन वगैरे आमचं नीट झालेलं. आता आम्ही इथनं नाशिकला जाणार आहोत उद्याला. बघूया उद्या काही दुपारपर्यंत जर आम्हाला फिरायला वेळ जर भेटला कुठं जायला तर आम्ही नक्की दुपारपर्यंत फिरू आणि दुपारनंतर आम्ही नाशिकला निघू. बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं.
म्हणजे आमचं जेव्हा नाशिकचं एक कंप्लीट होईल तेव्हा महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठ हे माझे कंप्लीट होतील आणि मग मी मनाली साईडला निघेल. आणि माझा मित्र माझ्यासोबत आहे कृष्णा, हा माझा कॅमेरामॅन आहे. मी येताना म्हणजे माझ्या जॉबच्या साईटकडनं मी आलेलो, माझ्या काम सोडून मी आलो आहे आणि माझा मित्र जो आहे तो गावाहून आलेला होता. इसको मैं क्या कर रहा है? मला इथं फिरायला खूप भारी वाटलं. कोल्हापूर म्हणजे आता मी तर मटण वगैरे खात नाही, पण आमचा जो मित्र आहे त्याला म्हणजे माझा भासाच मित्र बोलतोय, माझा भासाच आहे. त्याला मी इथला जे फेवरेट आहे तांबडा पांढरा ते एकदा मी त्याची प्लेट घेऊन देणार आहे. तेव्हा आम्ही शूट करू, व्हिडिओमध्ये बघतच राहा. बस एवढंच सांगतोय की सपोर्ट करा यार आपले कारण की माझा व्ह्यूज फक्त माहूरच्या व्हिडिओलाच गेलेला, तो तुळजापूरच्याला पण नाही गेलेला आणि जे तिथले एक व्हिडिओ बनवला होता मी बॅगचा त्याला पण नाही गेलेला. काय तुम्ही बघताय पण सबस्क्राईब वगैरे करत नाही, असो ठीक आहे, कोणाची ज्याची मर्जी असते. जेव्हा माझे कॉन्टेंट वाईट येत असेल तेव्हा माझे व्हिडिओ वगैरे वाईट येत असतील, म्हणजे क्वालिटी वगैरे चांगली येत नसेल तर लोक पण सपोर्ट करणार नाहीत. मी बेस्ट देण्याची कोशिश करतो माझ्याकडनं, पण माझा कॅमेरा वगैरे मला आतमध्ये नेऊ दिले नाही. तिथं प्रॉब्लेम आलेला, त्यांनी बोलले परमिशन करा, हे करा ते करा, 12ला पुढे होते. आता तर नाशिकचं पण काय माहीत नाही, आधी काहीतरी आधीच विचारून इथनंच फोन वगैरे लावून काहीतरी बघावं लागेल, कारण तिकडे मित्र पण नाही कोणी. माझा मित्राचा मित्र समजा कोणी तुमचं वगैरे कोणी मित्र असेल सांगा, नाशिकचं मी जाणार आहोत. आणि नाशिकचं आम्हाला काहीच माहीत नाही, फक्त ते सप्तशृंगी जे देवी आहे तिथली जे म्हणजे अर्धपीठ आहे, तो अर्धपीठ आम्ही कंप्लीट करण्यासाठी आम्ही तिथे जाणार आहोत. म्हणजे आमचे महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठे कंप्लीट होतील. 3.5 म्हणजे 4 आहेत पूर्ण, पण एक अर्धपीठ आहे, त्याच्यामुळे ते 3.5 असं त्याला म्हटलं जातं. बघा, बघत राहा व्हिडिओ. उद्या कुठे जाणार आहोत हे पण सांगू. आता आम्ही रूमवर जाऊ. याचा जे पांढरा तांबडा इथली जी चव आहे कोल्हापूरची अस्सल, जी त्याला छान म्हणली जातं, जे पांढरा तांबडा आहे, त्या माझ्या भाष्याला पाहिजे म्हणतो. तर बोलला होता मला चव घ्यायची त्याची. मी तर खात नाही ते, पण माझ्या भाषेला बघाव टेस्ट बोला काहीतरी, कधीतरी शिका या यूट्यूबवरती. टेस्ट बघा म्हणलो कधीतरी, आपण तर बाहेरचं काय जेवले नाही. या साईडला येऊन बोल, हा तिकडे व्हिडिओ चांगला. टेस्ट बघा म्हणलो, बाहेरचं नवीन आयटम दिसलं म्हणून टेस्ट आहे. गुलाबजाम सारखं आहे पांढरं शिपट. नाही, ते काहीतरी दुसरंच बघून आलंय, तसं काही नाही. हॉटस्पॉट 5GB नाही आहे तुझा? बरं ठीक आहे. तर मित्रांनो, त्याला व्हिडिओमध्ये बघत राहा, आणखी काय माहिती वगैरे देत राहील तुम्हाला. तुळजापूर बघायला खूप काय आहे, पण आम्हाला व्हिडिओ शूट करायला भेटला नाही, त्याचं नाराजगी वाटते. तिथं असं बोलून काय फायदा नाही, तुम्हाला काहीतरी दाखवलं पाहिजे ना, हे पण प्रॉब्लेम आहे. चला, मी नाशिकला जेव्हा जाईल तेव्हा प्रयत्न करेल की कॉन्टेंट बनवायचा प्रयत्न करेल, जेवढं काही होईल तेवढं दाखवा. आता जेव्हा मी आलो रात्रीला नाईटला जेव्हा मी माझ्या जॉबहून आलेलो होतो तेव्हा मला जागा वगैरे नव्हती बसायला. मी खूप अडचणीत बसून आलेलो. जेव्हा जे ड्रायव्हरची सीट असते का, त्या ड्रायव्हरच्या सीटच्या मागे एक जागा असते, तिथं बॅग वगैरे टाकून आलेलो, कारण की मला व्हिडिओ वगैरे शूट करायला भेटलाच नाही. आणि सकाळी बसस्टँडवर थांबून हा म्हणला मी 7 वाजता येतो, आणि हा 11 साडे11च्या दरम्यान आलं. आम्हाला सकाळी महालक्ष्मीचं दर्शन करून बाकीचे जे किल्ला वगैरे होते ते बघायचं होतं. पण असू द्या, नेक्स्ट टाईम कधी आलं तर आपण प्लॅनिंग फिक्स करून येऊ. आमचं काय आता प्लॅनिंग वगैरे नव्हतं. तर ठीक आहे, बघा व्हिडिओ बघत राहा आणि सपोर्ट करा. कोई तरीका है भीक मांगने का? मी कोल्हापूर फिरल्यानंतर कोल्हापूर कम्प्लीट झालेलं माझं फिरून, आणि आम्हाला जेवणाचा वगैरे विषय निघाला होता. जेव्हा आम्ही लोकांना विचारलं तेव्हा काही लोकांनी सांगितलं की अस्सल घरगुती जेवण आपल्या रंकाळा हॉटेलमध्ये भेटेल. आम्ही जेव्हा आमचं ते स्टे होतं, आम्ही जिथं रूम करून राहत होतो तिथं पण चर्चा निघली होती की घरगुती अस्सल पांढरा तांबडा असो किंवा गावरान जे गावरान असेल किंवा कोल्हापुरी मसाला असेल, म्हणजे कोल्हापुरी तडका असो किंवा पांढरा तांबडा रस्सा असो, आणि बरेच काही या हॉटेलमध्ये चविष्ट जेवण वगैरे आहे. तर आम्हाला बऱ्याच लोकांनी सांगितलं या हॉटेलचं नाव, तुम्ही पण एकदा नक्की व्हिजिट करा. घरगुती जर जेवण करायचं असेल तर नक्की एकदा हॉटेलला व्हिजिट करा.
आणि आम्ही पण तुम्हाला या हॉटेलचं जे जेवण आहे ते करून तुम्हाला दाखवणार आहोत. अच्छा. तर मित्रांनो, आपलं जे हॉटेलचे ओनर आहेत त्यांच्याकडनं आपण या हॉटेलमध्ये काय काय भेटतं आणि काय काय वैशिष्ट्य आहेत या हॉटेलचे आणि या जेवणाचे इथल्या ते आपण जाणून घेऊया. यांच्यापाशी काय काय स्पेशल भेटतं हे पण जाणून घेण्याचा आपण हॉटेल ओनरकडनं प्रयत्न करूया. काय काय आहे आपल्या इथं जेवणासाठी? आमची स्पेशल मटन थाळी, मटन पूर्ण थाळी, मटन खरडा, मटन मसाला, मटन फ्राय, मालवणी, कोल्हापुरी स्पेशल व्हेज, अच्छा. हे स्पेशलिस्ट आहे. परवाचं नुकतंच आमच्या कालचीच गोष्ट आहे, हास्य जत्रेचे स्टार रोहित पवार यांना स्पेशल चिकन खरडा इकडेच खायला खूप आवडला. डेली येतात. अधूनमधून येतात ते कायम. अच्छा. तर बघू शकता मित्रांनो, ही कोल्हापूर पुरतंच नाही तर कोल्हापूरच्या बाहेर पण या हॉटेलची चर्चा आहे. मोठे मोठे स्टार वगैरे येतात इथं. तुम्ही पण एकदा नक्की व्हिजिट करा या हॉटेलला. पत्ता सांगू शकता? ताराबाई रोड, रंगाव, रंकाळा रोड, ताराबाई रोड, सकोली कॉर्नर जवळ वडाकोंबा हॉटेलच्या शेजारी. ऐकलं मित्रांनो, तुम्ही एकदा व्हिजिट करा आणि इथली चव एकदा चाकून तर बघा. तर मित्रांनो, इथे जे त्यांचे ग्राहक आहेत बसलेले त्यांना विचारू की इथली चव वगैरे कशी आहे. नमस्कार दादा, इथलं जे जेवण आहे ते कसं वाटलं तुम्हाला? हॉटेल रंकाळा या ठिकाणचं जेवण खरंच एकदम चांगल्या प्रकारचं आणि स्वादिष्ट आहे. पांढरा रस्सा, तांबडा रस्सा, सोलकढी आणि जे आज आम्ही डिश सांगितली. कोणती होती डिश कोणती होती? चिकन मसाला थाळी घेतली आणि एक चिकन खरडा थाळी घेतली आणि एकदम चविष्ट होतं जेवण. चिकन खरडासुद्धा चांगला होता आणि भाकरीसुद्धा चांगली होती. जेवण एक प्रकारचं एकदम चांगलं आहे आणि चव चांगली आलेली आहे. ये बड़ी अच्छी बात कही आप. जेवणाची चव एक नंबर आहे. आताच आम्ही भोजनाचं वगैरे पूर्ण कंप्लीट करून बाहेर निघलो. तुम्ही पण एकदा नक्की या आणि नक्की ह्या हॉटेलला विजिट करा. नाव लक्षात ठेवा. चुम्मेश्वरी भेंडी भाईला फुल सपोर्ट करा. भाईला वोटिंग बिटिंग भाई आपला जिंकला पाहिजे वन साइड.